अंडरलाईन केलेले जे शब्द असतात त्याचं रूप लिहायचं असतं, शब्दरूप, आणि धातू असेल तर धातुरूप लिहायचं असतं. सेकंड पेपरमध्ये सेकंड जो एस क्यू असतो त्याच्यात अन्वय आणि अर्थ लिहायचा असतो. तिसऱ्या एस क्यू मध्ये पण अन्वय आणि अर्थ लिहायचा असतो. आणि चौथा जो एस क्यू त्याच्यामध्ये वाच्यप्रयोग येतो. पाचव्या एस क्यू मध्ये टिप्पणी लिहा. आता टिप्पणी लिखत म्हणजेच काय आहे, ते परिभाषा आहे. परिभाषा म्हणजे नोट्स लिहायचं असतं. त्याच्यामध्ये एक श्लोक लिहायचा आणि त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं, तिथे जो शब्द दिलेला आहे. जसं आता इथे कार्यकारण भाव याच्यावरती टिप्पणी लिखत असं म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये कार्यकारण भावचा श्लोक लिहायचा एखादा आणि कार्यकारण भावचं डिस्क्रिप्शन लिहायचं. आणि आता ते डिस्क्रिप्शन खूप जणांना हा डाऊट पडतो की ते डिस्क्रिप्शन किती मोठं लिहायचं. आता जर इथे बघितलं कार्यकारण भाव 5 मार्काला आहे, तर 5 मार्काला किती मोठं लिहिणार? जास्तीत जास्त अर्धा पेज, 1 पेज तेवढं सफिशियंट आहे. जेवढी आता काही परिभाषा अशा आहेत की ज्याचं खूप मोठं डिस्क्रिप्शन अवेलेबलच नाही आहे, मग त्याला कुठून अर्धा पेज किंवा 1 पेजपर्यंतचं मटेरियल आणणार कुठून, कंटेंट? तर जेवढं अवेलेबल कंटेंट आहे तेवढं त्या ठिकाणी लिहायचं. काही आहेत परिभाषा की त्याच्यावरती खूप मोठं कंटेंट अवेलेबल आहे, त्याच्यावरती मग फार 1.5 पेज 2 पेज पण लिहिता येईल. तर 5 मार्क आहेत त्याला, तर 5 मार्काच्या हिशोबाने लिहायचं. तुम्ही 1 पेज लिहिलं तरी 5 पैकी 4च मार्क भेटणार आहेत. 5 पैकी 5 मार्क याच्यामध्ये नसतात भेटत. त्याच्यामुळे फक्त टू द पॉइंट कंटेंट लिहिलं तर मार्क भेटतात चांगल्यापैकी. नंतर निरुक्ती आणि पर्याय पद असतात, जो 6वा एसक्यू असतो. त्याच्यामध्ये निरुक्तीमध्ये पण एक श्लोक लिहायचा असतो निरुक्तीचा, आणि पर्याय पद पण किती लिहिणार? 2-3 पर्याय पद लिहायची एका याची. आता परिभाषा, निरुक्ती आणि कोणत्या याच्यावरती फोकस करायचा? आता आपण आहे ना, हे बघा 3 याचे मागचे जे पेपर झालेले टोटल. आता इथे कार्यकारण भाव आलेला आहे. हा जो पेपर आहे याच्यात निरुक्ती आलेली प्रकृतीची, याच्यात निरुक्ती आलेली कर्म आणि बृहन, हे परिभाषा आलेली कर्म आणि बृहनची. तर त्याच्यामध्ये ज्या आत्तापर्यंत नाही आले आहेत अशा परिभाषा विचारतील मोस्टली सिलेबस मधल्या. ते हे कर्म, बृहन किंवा प्रकृती ह्या परिभाषा सोडून द्या, आत्तापर्यंत ज्या आलेल्या आहेत त्या. ज्यांनाही आलेले आहेत आतापर्यंत त्यावाल्या परिभाषा एकदा वाचा, त्याच्यावरती फोकस करा. आता एक आपल्या सिलेबस मध्ये बघा कोणते कोणते आहेत. याच्यात परिभाषा बघा, आयुर्वेदे पंचमहाभूत, त्रिगुण, दोष, मल, दुष्य, संसर्ग, सन्निपात. आता ह्या तर मोस्ट नोन परिभाषा आहेत. म्हणजे आता तुम्ही पाठ जरी नसेल केला आतापर्यंत, तरी पण ह्या परिभाषांपैकी कोणती परिभाषा आली तर त्याच्याबद्दल लिहिताच येणार आहे. आयुर्वेद बद्दल लिहिता येईल, पंचमहाभूत बद्दल लिहिता येईल, त्रिगुण बद्दल सगळ्यांनाच लिहिता येईल. ह्या बेसिक गोष्टी आहेत आपल्या याच्यातल्या. अष्टांग हृदयच्या पण आहेत आणि क्रियाशारीरमध्ये पण ह्या बेसिक गोष्टी आलेल्या आहेत. आयुर्वेद, पंचमहाभूत, त्रिगुण, दोष, मल, दुष्य, संसर्ग, सन्निपात. संसर्ग सन्निपात थोडंसं कन्सेप्टिव्ह आहे. संसर्ग आणि सन्निपातची कन्सेप्ट माहिती असेल. संसर्ग कशाला म्हणतात? संसर्ग कशाला म्हणतात? दोन दोषाचा संयोग सर. 2 दोषांचा संयोग किंवा 2 दोषांना एकाच वेळेत प्रकुपित होणं, त्याला आपण संसर्ग म्हणतो. आणि सन्निपात म्हणजे 3ही दोष एकाच वेळेस प्रकुपित होणं, त्याला आपण सन्निपात म्हणतो. ती कन्सेप्ट तिथे लक्षात ठेवायची. मग आता सन्निपातमध्ये पण आहे ना थोडंसं आणखीन डिस्क्रिप्टिव्ह लिहिता येऊ शकतं. आणि सन्निपातमध्ये पण प्रकार पडतात ना, की एक दोष सगळ्यात हायेस्ट आहे, बाकीचे 2 दोष कमी आहेत.
असे 3 प्रकार पडतील प्रत्येक. कफ हायेस्ट, बाकी 2 कमी. पित्त हायेस्ट, बाकी 2 कमी असं. नंतर 2 दोषांचं आधिक्य, 1 दोष सगळ्यात कमी, असे 3 प्रकार पडतील. आणि 3ही दोषांचं आधिक्य, असे एकूण 7 प्रकार सन्निपातचे पडतात. आणि संसर्ग आणि सन्निपातची एवढीच एक डेफिनेशन होते. संसर्ग सन्निपातश्च तद्वित्री क्षयकोपत. त्याच्याबद्दल आणखीन डिस्क्रिप्शन लिहायचं असेल तर त्याच्यावर संसर्ग सन्निपातचे रोग लिहू शकतात. संसर्ग जर का दोषांचा संसर्ग झाला म्हणजे 2 दोषांचा प्रकोपित झाला तर वातपित्तज रोग कोणते आहेत, पित्त कफज रोग कोणते आहेत, त्याच्याबद्दलचं थोडंसं डिस्क्रिप्शन लिहू शकतात. किंवा मग दोन्ही दोष जर का वाढलेले असतील तर दोन्ही दोषांचे गुण वाढलेले असतील, मग दोषांचं गुण रिलेट करून त्या ठिकाणी आणखीन डिस्क्रिप्शन मोठं करता येऊ शकतं. तर ज्या ठिकाणी डिस्क्रिप्शन नाही खूप मोठं तर त्या ठिकाणी असं रिलेट करून करून डिस्क्रिप्शन मोठं करायचं. नंतर बघा, हे जे द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, हे जे आहेत हे पदार्थ विज्ञान मधले आहेत. आता याच्यामध्ये द्रव्याची परिभाषा सगळ्यांना माहिती असेल. द्रव्याचं काय आहे? श्लोक काय परिभाषेचा? पदार्थ यत्र चित्र यत्राश्रितः कारण समवायी येतात. यत्राश्रितः कर्मगुणः कारणं समवाय्यत तद्द्रव्यम. आता हा कॉमन श्लोक आहे. हाच श्लोक सगळ्यांनी वापरला तरी चालतो. यत्राश्रितः कर्मगुणः कारणं समवाय्यत तद्द्रव्यम. गुणचं पण गुण्यते आमंत्र्यते लोक अनेनैति गुणः, तो एक श्लोक आहे. किंवा गुणाचे आणखीन काही 2-3 आहेत असे की जे द्रव्याच्या आश्रयाने राहत नाही, असं त्याचे डिस्क्रिप्शन आहे. तो वाला एक श्लोक आहे. कर्मचा एक श्लोक आहे. संयोगेचे विभागेच, काय तो श्लोक माहिती का? कारणं द्रव्याश्रितं कर्तव्यस्य क्रियाकर्म कर्तव्यस्य क्रियाकर्म कर्मानुसार अन्यथा उपदेश. अपेक्षते. तो श्लोक तो टाकू शकतात तिथे. नंतर कर्माचे 5 प्रकार टाकू शकतात. ह्या ज्या परिभाषा आहेत त्याच्यापैकी कठीण अशी परिभाषा कोणती आहे जास्त नाही कळणार ती, किंवा त्याच्याबद्दल डिस्क्रिप्शन नाहीच जमणार आहे, हे एक ओकसात्म्य आणि देशसात्म्य. सात्म्य, ओकसात्म्य, देशसात्म्य, या 3 परिभाषा थोड्या वेगळ्या आहेत. म्हणजे हे थोडं कन्सेप्च्युअल आहे. सात्म्य काय, ओकसात्म्य काय आणि देशसात्म्य काय. ओकसात्म्य म्हणजे काय? सवयीने झालेले. आणि देशसात्म्य म्हणजे काय? देशानुसार खाणारे पदार्थ. ज्या ठिकाणी आपण राहतोय त्या ठिकाणच्या सवयीनं झालेलं म्हणजे देशसात्म्य. किंवा त्या ठिकाणच्या वातावरण वगैरे त्यामुळे जे पण आपल्याला गोष्टी आपण ॲडॉप्ट करतो ते देशसात्म्य. अत्यशनम, अध्यशनम, आपण शब्दानुसार समजून घेतलं तर सोपं. अशनम म्हणजे खाणं. अत्यशनम म्हणजे अति अशनम. अति अशनम म्हणजे काय? काय अर्थ होईल अति अशनम म्हणजे? अति अति प्रमाणात खाणं. जास्त खाल्लं. आणि अति प्रमाण. आणि अध्यशनम म्हणजे, आता अति अशनम, अधि अशनम दोन्ही सारखं सारखंच वाटतं. अधि अशनम, अत्यशनम. अधि अशनम आहे ना, अधि हा जो उपसर्ग आहे मोस्टली जेवणाचा जो काळ असतो ना त्या काळाच्या आधी जेवण करणं म्हणजे अध्यशनम. जेवणाचा एक पर्टिक्युलर काळ ठरलेला असतो आपला, त्या काळाच्या आधी जेवण करणं म्हणजे अध्यशनम. आणि अतिअशनम म्हणजे जेवण करताना खूप जास्त प्रमाणात जेवण करणं म्हणजे अतिअशनम. तेच पहिले खाल्लेलं अन्न न पचता परत खाणं म्हणजे अधिअशनम.
दोन दोन जेवणांच्या मधला आपला काळ फिक्स असतो ना, अन्नकालामधला 2 अन्नकाल फिक्स असतात. तर त्या 2 अन्नकालांच्या मध्ये जेवण करणं. ठीक आहे. तर अपथ्य, कृतान्नवर्ग, अवस्थापाक, वेग, शोधन, शमन, लंघन, गृहण, अनुपान या परिभाषेत. आता ह्या ज्या परिभाषा आहेत याच्यापैकी एखादी परिभाषा अशी आहे का की तुम्हाला त्याच्याबद्दल नाहीच लिहिता येणार काही, किंवा मग नाही माहिती त्याच्याबद्दलचं? म्हणजे त्याच्याबद्दल अजूनपर्यंत वाचलंच नाही अशी आहे का एखादी परिभाषा? वाचलंय त्या सगळ्या परिभाषा वाचलंय का? डिस्क्रिप्शन वाचलंय का सगळ्या परिभाषांचं? हम्म? ठीक आहे. संयोग. संयोग म्हणजे एकत्र आणणं. कोणत्याही 2 गोष्टी एकत्र आणणं म्हणजे संयोग. संयोगचं कुठे परिभाषा? कृतान्न वर्ग. कृतान्न वर्ग म्हणजे ना कोणतंही असं अन्न की ज्याला आपण संस्कारित केलेलं आहे. संस्कारित केलेलं आहे म्हणजे शिजवलेलं आहे, अग्निसंस्कार केलेला आहे त्याच्यावर, त्याला म्हणतो आपण कृतान्न वर्ग. कृतान्न वर्गामध्ये मंड, पेया, विलेपी, कृशरा त्या गोष्टी येतात. मंड, पेया, विलेपी, ओदन हे सगळे भाताचेच प्रकार आहेत. फक्त पेज म्हणजे भाताचे किती कण त्याच्यामध्ये अवेलेबल आहे त्याच्या आधारावरती त्याला नावं दिलेली आहेत. पेज, भाताची पेजला मंड, पेया, विलेपीला. ठीक आहे. कृतान्न वर्ग म्हणजे शिजवलेलं अन्न. अष्टांग हृदयमध्ये दिलेले कृतान्न वर्ग याच्यामध्येच आहे. द्रव्यादी विज्ञानीमध्ये कृतान्न वर्ग दिलेला आहे. ठीक आहे. ह्या परिभाषांमध्ये ना ज्या थोड्याशा कठीण वाटतात ते एकदा वाचून घ्यायला लागलं तर अत्यशनम, अध्यशनम, ओकसात्म्य, देशसात्म्य ह्या परिभाषा एकदा रीड करा. बाकीच्या तर अशा परिभाषा आहेत की जे दररोज ते अष्टांग हृदय किंवा क्रिया शरीर यांचा जो अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्येच ते येऊन गेलेले आहेत. बेसिक परिभाषा आहेत बाकीच्या. ठीक आहे. आता निरुक्तीमध्ये पण निरुक्तीचे श्लोक पाठ केले का सगळ्यांनी? निरुक्तीचे पाठ केलेत का श्लोक? सर आमम मध्ये काय लिहायचं? परिभाषामध्ये का? हो. आमची परिभाषा लिहायची ना. तो आमचा श्लोक आहे याच्यामध्ये 13व्या अध्यायामध्ये. रसम आमम प्रचक्षते तो वाला श्लोक आहे बघा, की जे अन्न असं अन्न की जे पूर्णपणे पचलेलं नसतं आणि ते पूर्णपणे कच्चं पण नसतं. म्हणजे आपण अन्न ग्रहण केल्यानंतर काही काळानंतर असा रस तयार होतो की जो पूर्णपणे पचन झालेला पण रस नसतो आणि पूर्णपणे अपचित रस पण नसतो. अर्ध पचलेलं जे अन्न असतं त्याला आम म्हणतो आपण. त्याचा श्लोक येतो रसम आमम प्रचक्षते अशी शेवटची लाईन आहे त्याची. अपरिपक्व अन्न म्हणजेच आम. आणि त्याच्याचमुळे मग आममुळे वेगवेगळे दोष उत्पन्न होतात. आमामुळे अग्निमांद्य होतो. अग्निमांद्य झालं का बाकीचे दोष बाकीचे रोग उत्पन्न होतात. जेवढे पण याच्याशी
आमाशयाशी रिलेटेड जेवढे पण दोष आहेत ते मोस्टली आमामुळे होणारे दोष आहेत. आमनिर्मिती होते आणि आमनिर्मिती होऊन ते आमाशयाशी रिलेटेड व्याधी जेवढ्या आहेत त्या होत असतात. आणि अग्निमांद्यामध्ये सर्वात काही काही वेळेस सगळ्यात मुख्य भूमिका आमनिर्मितीची असते. आमनिर्मिती झाली का ती अग्निमांद्य करतं आणि बाकीचे व्याधी उत्पन्न करतं. सर विधाई म्हणजे काय? विदाही म्हणजे जलन उत्पन्न करणार. म्हणजे जळजळ होते ना ज्या द्रव्यांमुळे, जे द्रव्य ग्रहण केल्यानंतर जर पोटामध्ये जळजळ होत असेल तर त्या द्रव्यांना म्हणतो आपण विदाही द्रव्य. दाह निर्माण करणारे द्रव्य विदाही. ते विदाही अन्न पण असू शकतं, विदाही द्रव्य पण असू शकतं, द्रव्य किंवा विदाही पेय पण असू शकतं. विदाही, विष्टंभी. विष्टंभी म्हणजे स्तंभन निर्माण करणारे. विष्टंभी म्हणजे कॉन्स्टिपेशन कॉझिंग असे जे असतात ते विष्टंभी. विदाही म्हणजे ॲसिडिटी कॉझिंग. परिभाषामध्ये याच्यात आउट ऑफ मार्क्स नाही भेटत. परिभाषामध्ये तुम्ही किती पण मोठं लिहा, तुम्हाला 4.5 मार्क देतील, पण 5 पैकी 5 नाही देत परिभाषामध्ये, कारण सब्जेक्टिव्ह आहे ना. आणि कुठे ना कुठे म्हणजे अर्धा मार्क कट करण्यासाठी काही ना काही कारण तर निघतंच. साडेचार मार्क भेटते हायेस्ट, किंवा 4 मार्क भेटतात. फर्स्ट पेपरमध्ये आउट ऑफ भेटू शकत होते. फर्स्ट पेपरमध्ये मार्क कट करण्यासारखं कारणच नसतं जर का सगळं ॲज इट इज बरोबर लिहिलेलं आहे तर. ठीक आहे. निरुक्तीमध्ये ह्या जे पण शब्द दिलेले आहेत त्यांची त्याचा एक श्लोक म्हणण्यापेक्षा ती एक लाईन असते संस्कृतमध्ये प्रत्येकाची, त्याला आपण निरुक्ती म्हणत असतो. तो निर्माण कसा झालेला आहे तर तेवढं लिहायचं आणि त्याची पर्यायपदं लिहायची असतात. प्रत्येकाचे 2-2, 3-3 पर्यायपदं करून जायचे. ठीक आहे. निरुक्तीमध्ये जास्तीचं डिस्क्रिप्शन काही लिहायचं नाही, फक्त तो एक श्लोक लिहायचा निरुक्तीचा आणि त्याची पर्यायपदं लिहायची. धारणात धातू. शरीरांचं धारण करतात म्हणून त्यांना धातू म्हणतो आपण. पण प्रत्येकाची निरुक्ती आहे ना. रस, रक्त, मांस, मेद याला प्रत्येकाला स्वतःची एक एक निरुक्ती आहे. धारणात धातव ही कॉमन निरुक्ती झाली. निरुक्ती म्हणण्यापेक्षा ती धातूचं हे झालं. रसची वेगळी निरुक्ती आहे, रक्तची वेगळी निरुक्ती, मांसची वेगळी निरुक्ती आहे. धारणात धातव हे कॉमन झालं. ते लिहू शकतात, लिहायला काही नाही, पण तीच त्याची निरुक्ती नाही आहे ना. म्हणून आपल्याला पर्टिक्युलर जर का विचारलेलं आहे तर जर रसचं विचारलं तर रसची निरुक्ती लिहायची. तत्र रसगतौ धातू अहरह गच्छति इति रसः. रक्तची निरुक्ती लिहायची रक्तचं विचारलं असेल तर. रजरंजने तेन रंजन रागवर्णयुक्त रागकृच्च धातू रक्तम. अशी जी निरुक्ती विचारली त्याच्यानुसार लिहायचं. बाकी अन्वयमध्ये ना वैद्यकीय सुभाषित साहित्याच्या श्लोकवरती जरा फोकस करा, कारण की वैद्यकीय सुभाषित साहित्याचे श्लोक आता जर मागचे पेपर बघितले ना तर पूर्ण याच्यामध्ये एकूण 5 श्लोक येतात पेपरमध्ये. 3 श्लोक इथे असतात पहिल्या 3 SQ मध्ये आणि 1 श्लोक याच्यात असतो ट्रान्सलेशनमध्ये. इथे 1 श्लोक असतो ट्रान्सलेशनमध्ये आणि 1 श्लोक शेवटच्या याच्यात असतो. मग हे जर का 5 श्लोकांपैकी सगळे पेपर जर बघितले ना तर 3 श्लोक हे याच्यातले येतात
वैद्यकीय सुभाषित मधले बघा हे इथे हा श्लोक सुखार्थ सर्वभूतानां हा वैद्यकीय सुभाषित साहित्याचा आहे. शनैरार्थ शनैरपंथ वैद्यकीय सुभाषित साहित्याचा आहे. हा रसैरोक्षम हा याचा आहे अष्टांगहृदयचा आहे. 2 श्लोक वैद्यकीयचे झाले. नंतर हा बघा हा अन्नात भूतानी जायन्ते शेवटचा हा श्लोक पण वैद्यकीय सुभाषित साहित्याचा आहे. आणि हा वैद्यकीय सुभाषित साहित्याचा नाहीये, हा याच्यातला आहे अष्टांगहृदय मधला आहे. म्हणजे एकूण 5 श्लोक पैकी 3 श्लोक वैद्यकीय सुभाषित साहित्याचे येतात. म्हणून वैद्यकीय सुभाषित साहित्याचे जेवढे श्लोक आहेत ते एकदा वाचा, त्यांचे अर्थ वाचा. आणि अर्थ लिहायला आणि इंग्लिशमध्ये लिहिलं चालतं अर्थ, फक्त लँग्वेज ऑफ आन्सर तुम्हाला इंग्लिश लिहावे लागेल. ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहितात आन्सर शीटमध्ये सुरुवातीला लिहायचं असतं लँग्वेज ऑफ आन्सर कोणती, त्याच्यामध्ये इंग्लिश लिहायचं, मराठी लिहायचं किंवा मराठी प्लस इंग्लिश लिहायचं. म्हणजे तुम्ही काही ठिकाणी इंग्लिश जरी लिहिलं तरी ते कन्सिडर होतं की तुमची लँग्वेज ऑफ आन्सर ही मराठी प्लस इंग्लिश आहे. मग तुम्ही बाकी ठिकाणी मराठीत उत्तर लिहिलं तरी चालतं आणि बाकी ठिकाणी इंग्लिशमध्ये लिहिलं तरी चालतं. लँग्वेज ऑफ आन्सर फक्त व्यवस्थित टाकायचं तिथे आन्सर कीवर. आता अन्वय लिहिताना खूप जणांना आहे ना असं अन्वय कसा करायचा हे नाही समजते. अन्वय कसा करायचा, एक तर आपण कर्ता कर्म क्रियापद याच्यानुसार वाक्यरचना करणार आणि क्रियापद शोधून क्रियापद सगळ्यात शेवटी टाकणार, तसं करायचं अन्वय. किंवा मग दुसरं अन्वय करायचं हे कसं आहे, श्लोकाचा अर्थ लावायचा, मराठीमध्ये काय अर्थ होतोय त्या अर्थानुसार श्लोकातील शब्दांची अरेंजमेंट करून वाक्य बनवायचे आणि ते संस्कृतमधून लिहायचे. आपण जो श्लोकाचा अर्थ मराठीमधून लिहितोय तोच अर्थ आपण संस्कृतमध्ये लिहितो, अन्वय करतो. म्हणजे दुसरं, आता हे सगळं काही केलं पण नाहीच जमत आहे किंवा नाहीच कळत आहे, काहीच नाही कळत आहे, तर मग अशा वेळेस त्या श्लोकामधले शब्द घ्यायचे, ते रिअरेंज करायचे, मागचे शब्द पुढं टाकायचे, पुढचे शब्द मागं टाकायचे आणि लिहून काढायचं. पण ब्लँक नका सोडू अन्वयचा. ठीक आहे, ही सगळ्यात शेवटची स्टेप आहे की श्लोकामधले शब्द रिअरेंज करून लिहून काढणं हे शेवटची स्टेप. काहीच नाही जमत आहे तेव्हा, पण जोपर्यंत होईल तोपर्यंत अन्वय एकदा वाचून जा वैद्यकीय सुभाषित साहित्याच्या श्लोकांचे तरी, की जेणेकरून तुम्हाला ते कसं अरेंज करायचं ते लक्षात तरी येऊन जातं. संस्कृतमध्ये ट्रान्सलेशन जे करायचं आहे ना, ते तुम्हाला येते याची पंचतंत्रच्या कथातला एक पॅरेग्राफ. की आता इथे हा जो होता हा पेपर, याच्यामध्ये 5 वाक्य आलेले होते, हे पण पंचतंत्रमधलेच वाक्य घेतलेले. असे 5 वाक्य आले तर 5 वाक्य ट्रान्सलेट करायचे मराठीत. इथं ज्या शब्दांमध्ये दिले त्याच शब्दांमध्ये जर आपल्या याच्यानुसार ट्रान्सलेट केले तरी चालतं. पुस्तकात जसे दिले तसेच करायला पाहिजे, असं काही कंपल्शन नसतं. फक्त ट्रान्सलेट करताना संस्कृतमध्ये त्या शब्दासाठी योग्य असे शब्द शोधायचे. बाकी आता तुम्हाला मोस्टली तर याच्यातलेच येणार आहे, पंचतंत्रमधलेच येणार आहे. तर पंचतंत्रमधलं ट्रान्सलेशन येतं तर ते भूतकाळामध्ये असतं आणि भूतकाळातले वाक्य करायचे तर भूतकाळातले प्रत्यय जोडावे लागतील. जर का तुम्हाला भूतकाळातलं नाही जमते शब्द शोधायला किंवा भूतकाळातला लंगलकाराचे प्रत्यय जोडावे लागतात, तर ते नाही जमते धातूला जोडून तयार करायला, तर मग सिंपल लटलकाराचा धातू तयार लटलकाराचं क्रियापद तयार करायचं, ते लिहायचं आणि पुढे स्म लिहायचा. जसं आता इथे कोण्या एका नगरात देवशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता असं वाक्य. आता याला आपल्याला जर भूतकाळात लिहायचे तर कस्मिंचित नगरे देवशर्मा नाम ब्राह्मण अवसत असं करावं लागेल भूतकाळात. मग अवसत नाही आठवते त्यावेळेस, पण वसती हे लवकर आठवतं की राहत होता, याच्यासाठी काय येऊ शकतं वसती. मग तुम्ही वसती जर का लिहिलं तर वर्तमान काळात आहे, पण वसतीच्या पुढे स्म लिहिला तर ते भूतकाळात होऊन जातं वाक्य. मग स्म लिहिणं हे गरजेचं आहे जर का तुम्हाला वाक्य भूतकाळी करायचं असेल तर.
वाक्यरचना वर्तमान काळात जरी केली पण जर पुढे स्म लावला क्रियापदानंतर तर ते वाक्य भूतकाळाचं होऊन जातं. एवढं लक्षात ठेवायचं ट्रान्सलेशन करताना. म्हणजे तो एक तुम्हाला बेनिफिट होऊन जातो की नाही आठवते भूतकाळातलं क्रियापद तर वर्तमान काळातलं टाकता येतं. ठीक आहे. तोडकं मोडकं तुम्हाला जसं ट्रान्सलेशन जमेल संस्कृतमधलं तसं करा, पण ते ट्रान्सलेशनचा पॅराग्राफ ब्लँक नका सोडू. पेपर ब्लँक नाही सोडायचा, एवढं एक लक्षात ठेवायचं. ट्रान्सलेशनमध्ये आणि पंचतंत्रच्या कथा एकदा वाचा. नंतर पॅराग्राफ जो येतो ना पंचतंत्राचा, आता इथे हा जो पॅराग्राफ येतो याच्यावरती प्रश्न विचारलेले असतात खाली. आता मी आधी पण सांगितलंय, हे जे पेपर सॉल्व्ह केलेले आहेत, सॉल्व्ह केलेल्या पेपरचे जे व्हिडिओ अपलोड केले आहेत त्याच्यात पण सांगितलं की कसं शोधायचे असतात प्रश्नाचे उत्तरं. आता प्रश्न जो दिलेला आहे त्या प्रश्नामध्ये जे शब्द दिले आहेत तेच शब्दावरती पॅराग्राफमध्ये शोधायचे, आणि ते शब्द दिसले का सेम शब्द ज्या ठिकाणी ज्या लाईनमध्ये आहे ती लाईन म्हणजे त्या प्रश्नाचं ते उत्तर असतं. आता इथे पहिला प्रश्न आहे बघा, तस्य भार्यया नापितः किमर्थम आहूतः. आता ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं तर आपण काय शोधणार, तस्य भार्यया नापितः असं कुठे आहे का पूर्ण वाक्यात. तर इथे बघा पहिल्याच लाईनीत एतस्मिन्नंतरे तस्य भार्यया कश्चिन् नापितः. तर हे जे वाक्य आहे कश्चिन् नापितः प्रादप्लक्षणार्थ आहूतः, हेच त्याचं उत्तर आहे. हे तस्यपासून पुढे आहूतपर्यंत लिहिलं पूर्ण ॲज इट इज ती लाईन का ते त्याचं उत्तर झालं. तस्य भार्यया कश्चिन् नापितः पादप्रक्षालनार्थ आहूतः. असे त्याचे उत्तर शोधून शोधून लिहायचे. हे मला वाटतं 10वी-12वीला जे पेपर व्हायचे बोर्डाचे त्याच्यामध्ये पण ह्याच प्रकारचे प्रश्न राहायचे. वरती पॅराग्राफ दिलेला राहायचा आणि त्या पॅराग्राफवरती खाली प्रश्न विचारलेले राहायचे. पॅराग्राफमधून शोधून शोधून उत्तरं लिहायचे. सेम कॉम्प्रेन्शन म्हणतात त्याला, कॉम्प्रेन्शन टाईप क्वेश्चन आहे हा. तर याच्यात जर एक गेस करायचाच झाला की कोणती कथेतला पॅराग्राफ येऊ शकतो, तर आता ह्या ठिकाणी बघा हा याच्यातला पॅराग्राफ आहे, लोभाविष्ट चक्रधरचा आहे. हा समर 2025 म्हणजे मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये लोभाविष्ट चक्रधरचा आलेला होता. हा 2023च्या पेपरचा आहे समर 2023, त्याच्यामध्ये शपनकच्या कथेचा आलेला होता. आणि हा पण शपनकच्या कथेचा आलेला आहे. दोनदा शपनकच्या कथेचा, लोभाविष्ट चक्रधरचा आलेला आहे एकदा. आणि मला वाटतं आणखीन विंटर 2023 मध्ये यांचं पण आलेलं आहे, ब्राह्मणपुत्राची जी कथा आहे त्यांचा, 4 ब्राह्मणपुत्रांच्या कथेचा आलेला आहे, सिंहकारक ब्राह्मण कथाचा. तर मे बी यावेळेस आलं तर ते मूर्ख पंडित कथा जी आहे, मूर्ख पंडित कथेचा एखादा पॅराग्राफ घेतील किंवा शपनकचाच पॅराग्राफ घेतील. ठीक आहे. याच्यात आणखी काय हे कळालंय का, प्रश्न पूर्ण वाक्यानं उत्तर आणि लिखत ते काय असतं, तो प्रश्न कसा लिहायचा असतो ते कळालंय सगळ्यांना. त्याच्यातले जे प्रश्न आहेत ते मोस्टली याच्यावर बेस असतात, वैद्यकीय सुभाषित साहित्याचे जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये ज्या कन्सेप्ट दिलेल्या आहेत त्या कन्सेप्टवर आधारित ते प्रश्न असतात. जसं आता इथे भोजनांते किं पेयम हा प्रश्न आहे, हा कोणत्या एक श्लोकावर आधारित. तो श्लोक कोणता श्लोक आहे याच्यातला आहे बघा, तक्रचं महत्व दिलेले श्लोक आहेत त्याच्यामध्ये. तो श्लोकाची स्टार्टिंगच ती, भोजनांते किं पेयम जयंत कस्य विसुतम, भोजनांते किं पेयम जयंत कस्य विसुतम, आणि शेवटचं आहे कथम विष्णुपदम प्रोक्तम तक्रम शक्रस्य दुर्लभम.
तर त्या प्रकारचे प्रश्न येतात त्या ठिकाणी, जे तिथल्या कन्सेप्टवर आधारित असतात. त्या श्लोकामध्ये ज्या कन्सेप्ट एक्सप्लेन केलेल्या आहेत त्याच्यावर आधारित श्लोक असतात. किंवा मग अष्टांग हृदयमध्ये पित्तदोष किंवा त्या दोषांची क्षयवृद्धी याच्यावर आधारित प्रश्न असतात ते सगळे. या प्रश्नांची उत्तरं संस्कृतमधूनच लिहायची असतात, मराठीमधून उत्तरं नसतात लिहायची. संस्कृतमध्ये प्रश्न आहेत तर संस्कृतमध्येच उत्तरं लिहायची. वरती याच्यातले पण उत्तरं, पंचतंत्रच्या पॅराग्राफ खालचे पण उत्तरं संस्कृतमध्येच लिहायचे. 10 मार्काला टिप्पणी आली तर किती पेज लिहिणार? जितकी टिप्पणी तेवढंच लिहिणार. आता त्याचं जास्तीत जास्त आपण 1-1.5 पेज करू शकतो. हायेस्ट किती लांबवणार त्याला? 10 मार्काला 2 येतात ना, एक टिप्पणी 5 मार्काची असते. 5 मार्काच्या हिशोबाने त्या टिप्पणीचं लिहायचं. LQ मध्ये 2 टिप्पणी असतात. 2 टिप्पणी म्हणजे 1 टिप्पणी 5 मार्काला असं असतं. त्याच्यानुसार लिहायचं. वाच्यप्रयोगचं फर्स्ट पेपरला जसं वाच्यप्रयोग आला तसंच इथे पण वाच्यप्रयोग राहील. त्याचे नियम फिक्स आहे. वाच्यप्रयोगचे नियम काय आहेत? 2 प्रकारचे प्रयोग राहतील, कर्तरी आणि कर्मणी. कर्तरीचे नियम काय? कर्तरीमध्ये कर्ता कोणत्या विभक्तीत असतो? प्रथमा. कोणत्या विभक्तीत असतो कर्ता? प्रथमा. प्रथमामध्ये. कर्म कोणत्या विभक्तीत असतं कर्तरीमध्ये? द्वितीया. द्वितीयामध्ये. आणि क्रियापद कशाच्या अनुसार असतं? कर्त्यानुसार. कर्त्याच्या पुरुषवचनानुसार, कर्त्यानुसार. कर्मणीमध्ये कर्ता कोणत्या विभक्तीत असतो? तृतीया. तृतीय. कर्म कोणत्या विभक्तीत असतं कर्मणीतलं? प्रथमा. प्रथमामध्ये असतं. आणि क्रियापद कशाच्या अनुसार असतं कर्मणीमध्ये? कर्माच्या लिंग वचनानुसार. कर्माच्या लिंगवचनानुसार किंवा पुरुषवचनानुसार. आता इथे जे कर्तरी कर्मणी येतात ना सेकंड पेपरमध्ये, ते मोस्टली पंचतंत्रच्या कथेमधून घेतलेले असतात. आणि पंचतंत्रच्या कथा ह्या भूतकाळात असल्यामुळे त्या ठिकाणी मोस्टली त आणि क्तवतूचे प्रत्ययवाले वाक्य असतात. त क्तवतू प्रत्ययवाले वाक्य म्हणजे कसं? जर समजून घ्या पठ प्लस क्तवतू, इथं पठ प्लस क्तवतूचं रूप काय होणार पुल्लिंगमध्ये? पठ प्लस क्तवतू पठितवान. पठितवान पुल्लिंगमध्ये पठितवान होईल. तर तुम्हाला जे कर्तरी वाक्य दिलेलं राहील ना, तर ते त्या ठिकाणी पठितवान किंवा ताडितवान असेवाले वाक्य राहतील. आणि त्याला मग तुम्हाला कन्व्हर्ट करायचं. तुम्हाला हे त आणि क्तवतू मध्ये कर्तरी कर्मणी कळलं पाहिजे. त प्रत्यय जर का लागला एखाद्या धातूला, तर तो कोणत्या प्रकारच्या प्रयोगामध्ये असतं त प्रत्यय, किंवा काय तयार करतो त प्रत्यय लागल्यावरती? कृदंत जो तयार होतो तो कोणत्या प्रकारचा कृदंत असतो त प्रत्यय लागल्यावर? पठ प्लस क्त, पठित. पठित असं क्रियापद एक कृदंत तयार होणार. तर पठित आणि पठितवान हे 2 आहेत त क्तवतू. तर याच्यापैकी कोणता कृदंत कर्मणी भूतकाळवाचक आहे आणि कोणता कृदंत कर्तरी भूतकाळवाचक आहे? कर्मणी भूत कृदंत कोणता? त आहे आणि क्तवतू कर्तरी भूत कृदंत आहे. हा, हे लक्षात ठेवायचं. मग आता वाक्य जर का कर्तरी असेल, आता हे मोस्टली पंचतंत्राचे वाक्य सगळे भूतकाळातले आहेत, तर वाक्य जर का कर्तरीचं असेल तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं हे भेटेल तुम्हाला? प्रत्ययवाला हे भेटेल. क्रियापदामध्ये कोणत्या प्रकारचा प्रत्ययवाला शब्द भेटेल कर्तरी वाक्यासाठी? तवतू. भूतवान, भूतवती. हा, असं भूतवत. भूतवती असेल तर ते कर्तरी वाक्य. आणि भूतः असं असेल तर ते कोणतं वाक्य राहणार? कर्मणी वाक्य कर्मणी राहणार. दुसरं, कर्तरी कर्मणी ओळखण्यासाठी आणखीन दुसरे काय पॅरामीटर्स आहेत? कर्ता आणि कर्मची विभक्ती. कर्ता आणि कर्मची विभक्ती पण बघायची, त्याच्यावरून पण आपल्याला कळून जातं की कोणत्या याचं वाक्य येते. बघा आणखी एखादं इथे असतील.
हा इथे बघा हे वाला बघ, अहम कार्यम कृतवान. हं? कृतवान आलेलं आहे. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे हे? कर्तरी. कर्तरी वाक्य, बरोबर. आता याचं ज्यावेळेस तुम्ही कन्व्हर्ट करणार कर्मणीमध्ये, तर काय काय चेंजेस होतील? अहमचं काय होऊन जाईल? मया. मया. कार्यमचं काय होईल? कार्यमंत्री कार्यमच. कार्य. आता कृतवान, कोणता प्रत्यय कृतवान मध्ये? कौतुक. तवतू. मग ज्यावेळेस आपल्याला कर्मणी करायचंय तर प्रत्यय कोणता घ्यावा लागेल? सर. त प्रत्यय घ्यावा लागेल, बरोबर. क्रूला जर त प्रत्यय लावला तर काय काय रूप तयार होतील? पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग अशी 3 रूप तयार होतात ना. क्रू प्लस त चे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंगची रूप काय काय असतील? क्रू प्लस त. काय काय रूप राहतील? कुरुत, कुरुती, कुरुतम. कृतः, कृता, कृतम. आता इथे कोणतं रूप घेणार ज्यावेळेस आपल्याला कर्मणी करायचंय? तर मया कार्यम इथपर्यंत झालं. कोणतं रूप येईल कृतः, कृता, कृतम पैकी? कृत. कशाला कृत? कृत कशाच्या आधारावर? मया कार्यम. आता आपण कर्मणी वाक्य करतोय, कर्मणीमध्ये कशाच्या अनुसार आपण घेणार आहे क्रियापद? कर्मानुसार. कर्मानुसार. कर्म काय आहे? कार्य. कार्यम. कोणत्या लिंगामध्ये आहे कार्यम शब्द? नपुसकलिंगी. पुरुष. रूप काय येणार तिथे? क्रू प्लस तचं कुरुतम. कृतम. कृतम. कळलं? कृतम. ज्यावेळेस कन्व्हर्ट करताय ना कर्तरी टू कर्मणी, त्यावेळेस हे लक्षात ठेवायचं की आपल्याला क्रियापद हे कर्मानुसार घ्यायचंय, किंवा कृदंत जरी घेतोय तर कृदंत हा कर्मानुसार घ्यायचा आहे कर्मणी वाक्यात. काही काही वेळेस तुम्हाला असं फिरवण्यासाठी असे वाक्य विचारू शकतात. आता इथे काय फिरवलं होतं? अहम हा प्रथम पुरुषचा आहे, पण ज्यावेळेस आपण हे करतोय, आता इथे कृदंत आहे म्हणून आपण पुरुष नाही कन्सिडर करत, ते लिंग आणि वचन कन्सिडर करतोय. तर अहम असलं तर आपल्याला कृत प्लस तवतूचं कोणतेही रूप घेता येतं, कृतवान, कृतवती. पण ज्यावेळेस कन्व्हर्ट करणार कर्मणीमध्ये, तर कर्मणीमध्ये आपण कार्यमचं लिंग आणि वचन बघणार ना. कार्यम नपुसक लिंगी आहे, तर मग आपल्याला क्रू प्लस तचं नपुसक लिंगी रूप घ्यावं लागणार. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं तिथे कर्तरी कर्मणी करताना. कर्तरीमध्ये कर्त्याच्या अनुसार राहणारे, कर्मणीमध्ये कर्माच्या अनुसार राहणारे. आणि मोस्टली तुम्हाला असे वाक्य भेटतील, तक तवतूचे 1-2 वाक्य तरी टाकलेलेच राहतील, कारण की पंचतंत्रातले कार्य जर वाक्य उचलले तर ते याचेच राहतात. 5 वाक्य बघा, त्याच्या खालचंच वाक्य बघा, मार्गाश्रितेन अस्थिनी दृष्टानी. हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे? मार्गाश्रितेन अस्थिनी दृष्टानी हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे? कर्मणी. कर्मणी. कशावरून ओळखलं कर्मणी? कर्त्याच्या विभक्त. कर्ता तृतीयामध्ये. कर्ता तृतीयामध्ये, बरोबर. आता हे सांगा की हे जे दृष्टानी आलेलं आहे, दृष्टानी कृदंत आहे का क्रियापद आहे? क्रियापद आहे. क्रियापद आहे का कृदंत आहे? प्रत्यय लागलेला आहे त्याच्यामध्ये का, म्हणजे तक तवतू प्रत्ययचं आहे का क्रियापदाचं आहे ते? क्रियापदाच आहे सर. कोणतं लकार आहे मग? लोट लकार सर. लोट लकार. लोट लकार आहे. लोट लकारसाठी य लागला पाहिजे होता ना. क्रियापदामध्ये नियम काय? मूळ धातू, त्याला य, मग आत्मनेपदाचे प्रत्यय. इथे य लागलाय का दृष्टला? किंवा दृश्यते असं झालं असतं, किंवा दृश्यानी असं झालं असतं.
लोट लकार म्हणजे जो आणि आवा आम लागतो ना तो प्रथम पुरुषचा आहे. इथे तो आणि आवा आमवाला आणि नाहीये. दृष्टा आणि दृश प्लस कशाचा दृष्ट शब्द दृष्ट हे जे कृदंत तयार होतो तो कशाचा तयार होतो? दृष्ट. लकार नाही तिथे कृदंत आहे. दृष्ट, दृष्टा आणि दृष्टम हे 3 रूप आहेत. कशाचे होतात ते? कोणत्या प्रत्ययापासून तयार होतात? कोणता प्रत्यय? दृष्ट, दृष्टा, दृष्टम. वा प्रत्यय. त प्रत्यय दृश्य प्लस त. पण आता इथे दृष्टाने आलेलं आहे. आपण असं म्हणणार की नपुसकलिंगीसाठी दृष्टमच रूप आहे. दृष्टम हे रूप आहे, पण ते कशासाठी आहे? नपुसकलिंगी एकवचनसाठी, प्रथमा एकवचन. इथे कोणतं वचन आहे? दृष्टा आणि बहुवचन आहे. बहुवचन आहे. का बरं? अस्थिनी पण बहुवचन आहे म्हणून दृष्टानी बहुवचन मध्ये आलेले आहे. तर हे पण बघायचं. काही काही वेळेस तुम्हाला असं बहुवचनचं पण दिलेलं राहू शकतं. आता इथे दृष्टानी दिलेलं होतं. दृष्टाने तुम्ही आणि बघून लगेच काय कन्सिडर केलं की ते लोट लकार आहे. पण हा जो लोट लकार नाहीये, हे त प्रत्ययाचं बहुवचनचं रूप आहे. दृष्टा आणि दृष्टम दृष्टे दृष्टानी वनम वने वनानी प्रमाणे चालतं ते. आता ज्यावेळेस याला कन्व्हर्ट करणार वाक्य कर्मणी एवढं कळालं. मार्गाश्रितेनं तृतीयामध्ये तर कर्मणी कन्वर्ट करताना कर्तरी करावं लागणार आहे. कर्तरी काय होईल याचा? मार्गाश्रितेनंच काय राहील? काय होईल? मार्गस्थितः. मार्गाश्रित. मार्गाश्रित एक वचनच राहील. एक वचन येतं. अस्थिनी. अस्थिनी. अस्थिनीचं काय होईल? आता एक लक्षात ठेवायचं, अस्थिन शब्द जो आहे ना तो नपुसकलिंगी. आता इथे दृष्टानेवरून कळून गेलं ना हा नपुसकलिंगी आहे. तर नपुसकलिंगी जे पण शब्द असतात ना ते प्रथमा द्वितीयामध्ये सारखेच चालतात. मग त्याचं बहुवचन आहे तर आपल्याला वचन तर बदलायचं नसतं कर्मणीमध्ये, कर्तरी कर्मणीमध्ये. म्हणून नपुसकलिंगचे शब्द जसे असतील ना तसेचे तसे घ्यायचे. प्रथमा द्वितीयामध्ये त्याचे रूप सारखेच असतात. कारण म्हणून याच्यामध्ये पण अस्थिनी ॲज इट इज येणार, अस्थिनीच राहील. मार्गाश्रित अस्थिनी. आता दृष्टानीच्या जागी काय येऊन जाईल? दृष्टानीमध्ये त प्रत्यय होता, कर्मणी होतं म्हणून. कर्तरी करतोय आपण तर कोणता प्रत्यय लागेल दृश्यला? दृष्टवत. तवतू लावला पण दृष्टवत नपुसकलिंगी रूप झालं ना. मार्गाश्रित हो कोणतं लिंग आहे? दृष्टवान. दृष्टवान. काय होईल? पूर्ण वाक्य सांगा एकदा. मार्गाश्रित अस्थिनी दृष्टवान. कळलं? हे असे वाक्य कन्व्हर्ट करता येतील का? असे एखाद 2 वाक्य तर येतीलच. बाकी हे सोपे सोपे आहेत. गायकेन गीतम गीयते हे सोपं वाक्य आहे. याचं काय होईल? दुसरं वाक्य बघा. गायकेन गीतम गीयते. गायक गीतम गायती. हे सोपं आहे. हे सिंपल आहेत. पण अवघड कोणते राहतील? हे तक्तवतू आले. मार्गाश्रितेन अस्थिनी दृष्टानी अहम कार्यम कृतवान असे तक्तवतू आले तर ते थोडेसे कठीण जातात. पण जर का त्याचं कन्सेप्ट समजून घेतली तर ते सॉल्व्ह करायला व्यवस्थित सॉल्व्ह करता येतात. ठीक आहे. कुठे त येईन कुठे तवतू तेवढं कळायला पाहिजे. आणि कोणतं रूप घ्यायचं एक तवतूचं. फक्त घाई नाही करायची सॉल्व्ह करताना. त्या ठिकाणी व्यवस्थित बघायचं की कर्ता कोणत्या विभक्तीमध्ये, कर्ता कोणत्या लिंगामध्ये, जर का कृदंत असेल तर, किंवा मग आपल्याला जर क्रियापद वापरायचं असेल तर कर्त्याचं पुरुष वचन बघायचं आणि मग क्रियापद ठरवायचं शेवटी. ठीक आहे. याच्यात आणखी काय? आता हा जो शेवटचा प्रश्न असतो ना,
हा सगळ्यात शेवटचा जो असतो. विग्रह वाक्य, अन्वय, वाक्यार्थ आणि शास्त्रार्थ. हं? याच्यामध्ये 5 गोष्टी दिलेल्या आहेत. पदच्छेद आहे, विग्रह वाक्य, अन्वय आहे, वाक्यार्थ आहे, शास्त्रार्थ आहे. पदच्छेद म्हणजे प्रत्येक जो शब्द आहे तो वेगवेगळा करून लिहायचा असतो. हं? विग्रह वाक्यामध्ये काय लिहायचं, तर त्या श्लोकामध्ये जे जे समास आणि संधी अवेलेबल आहेत ते समास आणि संधी त्या विग्रह वाक्यामध्ये लिहायच्या. आता इथे श्लेषमाग्नी सदन प्रसेक आलस्य गौरवम, याच्यामध्ये समास कोणता आहे? अग्निसदन हा एक समास आहे. अग्ने हे सदनम, अग्निसदनम. नंतर तेवढा एकच समास आहे याच्यामध्ये. आणि संधी जर का बघितली तर प्रसेक आलस्य, याच्यामध्ये एक संधी प्रसेक प्लस आलस्य. नंतर श्लेषमाग्नी, इथे दीर्घ संधी श्लेष्मा प्लस अग्नी. तर अशा प्रकारे तिथे संधी कोणती, समास कोणता आहे ते बघून विग्रह वाक्यामध्ये ते लिहायचं संधी समास. अन्वय म्हणजे तुम्हाला सांगितलं की श्लोकाचा जो अर्थ मराठीत लिहितो आपण तोच अर्थ संस्कृतमध्ये लिहिणं म्हणजे अन्वय करणं. वाक्यार्थ म्हणजे हे जे शब्द दिलेले, हा जो श्लोक दिलेला आहे या श्लोकाचा शब्दशः अर्थ म्हणजे वाक्यार्थ. आणि शास्त्रार्थ म्हणजे त्या शब्दामध्ये काय एक्सप्लेन केलेलं आहे, त्या श्लोकामध्ये काय एक्सप्लेन केलेलं आहे ते लिहायचं म्हणजे शास्त्रार्थ. ठीक आहे, असा हा टोटल पेपर लिहायचा. काही डाऊट आहे आणखी याच्यात सेकंड पेपरमध्ये? काही डाऊट आहे कोणाला आणखीन? सेकंड पेपरचं पेपर पॅटर्न कळालं आहे सगळ्यांना कशा प्रकारे येतो, त्याच्यामध्ये काय काय लिहायचं असतं? ठीक आहे. तर याच्यामध्ये जे मोस्टली वैद्यकीय सुभाषित साहित्याच्या श्लोकावर फोकस करा. बाकी अन्वयच्या याच्यामध्ये नका पडू. अन्वय नाही येते म्हणून खूप जास्त टेन्शन नका घेऊ. अन्वय मोजून 7 मार्काला येतो. अन्वयच्या टॉपिकला ते सिलेबसमध्ये दिलंय अन्वयच्या नावासमोर 30 मार्क असं, पण नुसता अन्वय जर का बघायला गेलं तर 7च मार्काला आहे पूर्ण याच्यात. हा शेवटच्या याच्यामध्ये 2 मार्काचा असतो आणि दुसऱ्या तिसऱ्या SQ मध्ये 5 मार्काचा, असं एकूण 7 मार्काला अन्वय येतो टोटल. त्याच्यामुळे नाही येते अन्वय म्हणून पूर्ण पेपर खराब नका करू. 7 मार्काचाच अन्वय, बाकीच्या पेपरवरती फोकस करा. वाक्यार्थ आहे, शास्त्रार्थ आहे, पदच्छेद आहे, नंतर धातुरूप शब्दरूप आहेत, निरुक्ती परिभाषा आहेत, तिथे मार्क स्कोर करता येतात, तिथे मार्क काढता येतात. त्याच्यामुळे अन्वयच्या मागे पूर्ण पेपर नका खराब करू. ठीक आहे. करता येईल सगळ्यांना पेपर सॉल्व आता. ठीक आहे. आज रामनवमी आहे, सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा. चांगला पेपर लिहा उद्या सगळ्यांनी. डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे उद्याचा. उद्या काही ऑब्जेक्टिव्ह नाही आहे, त्याच्यामुळे एक शब्द चुकला म्हणून मार्क चालले जातील असं काही उद्याच्या पेपरमध्ये नाही आहे. मग पेपर सगळ्यांनी अटेम्प्ट करा उद्याचा. पूर्ण पेपर अटेम्प्ट करायचा, ब्लँक नका सोडू फक्त. ऑल द बेस्ट सगळ्यांना. चांगला पेपर लिहा सगळ्यांनी. मी याचं मागच्या वर्षीचा समर 2025चा जो पेपर आहे त्याचं ॲन्सर की सोल्युशन्स अपलोड केलेले आहेत यूट्यूबला आणि ते ग्रुपला पण टाकलेत त्याचे, तर त्याच्यामधून बघा कसं लिहायचं असतं काय ते. ठीक आहे. हां, दुसरं आयुर्वेद इतिहासचे MCQ एकदा वाचून जा. MCQ साठी ना मी ती पाठवली एक PDF ग्रुपला, त्या PDF मधून केलं तरी चालेल. दुसरं
जे सोपे संस्कृतमध्ये MCQचं हे दिलेलं आहे, आयुर्वेद इतिहासचे जे टॉपिक दिलेले आहेत सोपे संस्कृतमध्ये, त्याच्यामध्ये चार्ट वाईज दिलेले आहेत. तर ते चार्ट्स वाचून जा एकदा, म्हणजे चार्ट्स वाचलेले राहिले ना तुम्हाला ते अभ्यास करायला सोपं जातं. त्याच्यामध्ये कालगणना दिलेली आहे, किंवा ते जे कमिटीज निर्माण केलेल्या होत्या, तर कोणत्या कमिटीचे अध्यक्ष कोण होते, किंवा कोणत्या कमिटीचे कार्य काय होते, याच्यावरती पण क्वेश्चन येतात. कमिटीची स्थापना कधी झाली त्याच्यावर क्वेश्चन असतात. काही काही ठिकाणी फुल फॉर्म असतात, तर फुल फॉर्मवरती पण क्वेश्चन येतात. NCICMचा फुल फॉर्म असेल, किंवा याचा RAVचा फुल फॉर्म असेल, किंवा CCIMचा फुल फॉर्म असेल, तर हे असे फुल फॉर्मवरती पण क्वेश्चन येतात कधी कधी, तर ते पण वाचून जा. ठीक आहे. सर ते क्वेश्चन डी मध्ये दोन्ही पण वाक्यार्थ आणि ते शास्त्रार्थ ते संस्कृत मधून लिहायचंय का? नाही, वाक्यार्थशास्त्र आता मराठीत असतो ना. अन्वय जो असतो ठीक. तो संस्कृतमध्ये असतो आपला. वाक्यार्थ म्हणजे त्याचा अर्थ आहे त्या श्लोकाचा. ठीक आहे. सर ते विग्रह वाक्य म्हणते संधी आणि समास येते. हा, त्या श्लोकामध्ये अवेलेबल असलेले जे पण संधी समास आहेत ते, नसतील तर नाही ते लिहायचे. सर्व लिहिलं चालते का फक्त एक दोन संधी लिहिलं चालून जाईल? एक दोन संधी लिहायची, जेवढे सापडतात तेवढे लिहायचे त्याच्यातले. म्हणजे असं कंपल्सरी तर नाही की प्रत्येक श्लोकामध्ये समास सापडेलच. संधी तर सापडतात, श्लोकांमध्ये संधी असतातच, समास सापडेलच असं नसतं. काही काही श्लोकांमध्ये नसतात पण समास, पण संधी असतेच प्रत्येक श्लोकामध्ये. ठीक आहे. एक दोन संधी असतातच, तेवढ्या लिहून काढायच्या तिथं विग्रह वाक्यामध्ये. सर ते क्वेश्चन 2 मध्ये आपल्याला अर्थ लिहायचा, अन्वय पदच्छेद आणि अर्थ पण लिहायला सांगतो. सर आता एखादा रॅन्डम जर हे पडला श्लोक, आपल्याला त्या श्लोकचा अर्थच माहित नसला, काही लिहून आलं तर ते नाही ना, रॅन्डम श्लोक म्हणजे कसंच पडणार आहे. वैद्यकीय अनोळखी पडला तर साहित्याचा. वाचलं नसतं. एक तर वैद्यकीय सुभाषित साहित्याचा श्लोक येईल, किंवा अष्टांगहृदयचा श्लोक येईल. आणि येऊन कोणते श्लोक येतात, एक तर 11व्या-12व्या अध्यायातले श्लोक येतात, जे याचे आहेत, पित्तक्षय किंवा पित्तवृद्धी किंवा पित्ताची स्थानं, हे दोषांची स्थानं किंवा यांचे कार्य, धातूंचे कार्य, हेच सगळे 11-12व्या अध्यायामध्ये दिले आहेत. तसे श्लोक येतात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये माहीत नाही आहे किंवा अर्थच येणार नाही असं क्वचित घडतं. बाकी शब्दांवरून तर आपल्याला थोडंफार कळतं ना अर्थ कसा असू शकतो. तर भाषांतरासाठी काय शॉर्ट म्हणजे काहीतरी ऍडवाइस आहे का तुमच्याकडे? भाषांतर मराठी टू संस्कृत का संस्कृत टू मराठी? मराठी टू संस्कृत. मराठी टू संस्कृत करायला आहे ना, पंचतंत्राची कथाच येते मोस्टली, पॅराग्राफ. तर ते कथा वाचलेली असेल, त्याचं टेक्स्ट माहिती असेल, तर त्याच्यानुसार ट्रान्सलेशन करता येतं. नाही जमत आहे तर मग त्याच्यामध्ये जे वाक्य दिलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला जे शब्द आठवतात तर संस्कृतमधले, ते मराठी कथा वाचली आणि ती समजली पण आहे, पण मराठी टू संस्कृत ते स्टेटमेंट कन्वर्ट करायला जरा अवघड जाते. त्याच्यातले जे शब्द आहेत ते शब्द येत असतील ना थोडेफार तरी. म्हणजे तुम्ही जी संस्कृतची कथा वाचली का, संस्कृत टेक्स्ट वाचलं का कथेमधलं, का फक्त मराठी? हो, नाही संस्कृत संस्कृत. संस्कृत टेक्स्ट आणि मराठी टेक्स्ट सायमल्टेनियसली एकदा वाचून काढा, म्हणजे मग त्यावेळी तुम्हाला शब्द माहिती पडतात. मराठीमधल्या कोणत्या शब्दासाठी संस्कृतमध्ये कोणता शब्द आहे, बेसिक शब्द तरी माहिती असतात ना. जसं आता इथे हे वाला जे टेक्स्ट आहे समजा, आता इथे नगरसाठी शब्द माहिती आहे, नगरसाठी नगर शब्द येतो. ब्राह्मणसाठी शब्द ब्राह्मणच शब्द आहे. राहत होता याच्यासाठी आपल्याला वसती किंवा तिष्ठती
हे असे क्रियापद आहेत. तर ह्या बेसिक शब्द जे पण माहिती आहेत त्याच्या आधारावर ट्रान्सलेशन करायचं. ओके सर, समजलं. ट्रान्सलेशनसाठी ना मेन व्होकॅब्युलरी असते. तुम्हाला शब्द जेवढे माहिती आहेत, तेवढं तुम्हाला ट्रान्सलेशन चांगलं जमणार. आणि ते शब्द कुठून माहिती पडतील, तर संस्कृतच्या टेक्स्टमधून. आता इथे पंचतंत्र येणार आहे आपल्याला माहिती, तर पंचतंत्रच्या टेक्स्टमधले शब्द, त्याच्यावरून आपला शब्दसाठा वाढेल. आता शेवटच्या क्षणाला तुम्ही सगळंच तर नाही लक्षात ठेवू शकत, पण एकदा जर का ते वाचून ठेवलं तर ते थोडेफार शब्द तरी माहिती होतील. कोणत्या शब्दासाठी संस्कृतमध्ये काय शब्द आहे, मराठीतल्या शब्दांसाठी संस्कृतमध्ये काय शब्द आहेत ते. ठीक आहे, एकदा ओव्हरलुक करा संस्कृतमधलं टेक्स्ट पंचतंत्रचं, त्याच्यानुसार ट्रान्सलेशन करा. सर ते टिप्पणी लिखत मध्ये काय काय आलं पाहिजे पॉइंट्स? जो टिप्पणी लिखतचा शब्द आहे त्या शब्दाचं जर व्याख्या येत असेल, संस्कृतमध्ये श्लोक येत असेल व्याख्येचा, तेवढं ॲड करायचं. मराठीमध्ये त्याचं व्याख्या लिहायची त्या शब्दाची, किंवा जो पण दुष्यम दिले समजा इथे, तर दुष्यमची व्याख्या संस्कृतमधून, दुष्यमची व्याख्या मराठीमधून, नंतर दुष्यमचं डिस्क्रिप्शन. दुष्यम म्हणजे काय, तर दोषांनी जे दूषित होतात ते दुष्यम. मग दुष्यम कशाला म्हटलंय, तर सप्तधातूंना दुष्यम म्हटलंय, त्रिमलांना दुष्यम म्हटलेलं आहे, तर ते लिहायचं. मग आणखीन आता सप्तधातूंना दुष्यम म्हटल्यावरती सप्तधातूंचं डिस्क्रिप्शन येईल त्या ठिकाणी, त्रिमलांचं डिस्क्रिप्शन येईल. मग प्रत्येक धातूचं डिस्क्रिप्शन लिहित गेले तर खूप मोठं होऊन जातं ते. असं टिप्पणी लिहायची पूर्ण. तर ते टिपणे एक पेज बसून जाईल ना? हां, एक पेज बस होते, अर्धा पेज, एक पेज. 5 मार्काला आहे ना, 5 मार्काच्या हिशोबाने लिहायचं. म्हणजे तो ACQ 5 मार्काचा ACQ असं नाही, आपलं जसं याचे अष्टांग हृदयचे किंवा क्रियाशरीरचे ACQ येतात तसं ACQ तर नाही येतो. त्याच्यामुळे खूप मोठं लिहावं नाही लागत त्याच्यात. ठीक आहे, आणि हे कोणाला काही डाऊट? MCQ मध्ये जास्तीत जास्त स्कोर करायचा प्रयत्न करा. जेवढं नाही, आता हे याच्यासाठी ठीक आहे, याच्यासाठी जे MCQ ते सगळे याच्यातले येणार आहेत, आयुर्वेद इतिहासमध्ये येणार आहेत सेकंड पेपरला. पण बाकीचे जे पण पेपर तुम्ही पुढचे लिहितायत, क्रियाशारीर आहे, रचनाशारीर आहे किंवा पदार्थ आहे, हे पेपर थेअरी पेपर सगळे सब्जेक्टिव्ह आहेत. त्याच्यामुळे तुम्ही MCQला जेवढा जास्त स्कोर काढणार तेवढ्या सब्जेक्टिव्ह पेपरला मेहनत कमी घ्यावी लागते. 15च्या पुढं किंवा 10 ते 15च्या मध्ये असा स्कोर काढायचा प्रयत्न करत चला MCQला, तेवढं थेअरीचं बर्डन कमी होतं. ठीक आहे. सर अन्वय लेखन कसं लिहायचं? अन्वय लेखनमध्ये जो आपण श्लोकाचा अर्थ मराठीत लिहितोय तोच अर्थ आपण संस्कृतमध्ये ट्रान्सलेट करतो, त्याला म्हणतो आपण अन्वय लेखन करणं. आता समजा, आता इथे हा जो श्लोक दिसतोय स्क्रीनवर, न स्नानम आचरेत भुक्त्वा न आतुरो न महानिशी न वासुबी सहजस्त्रम न विज्ञते जलाशय. याच्यामध्ये काय सांगितलंय की स्नान कधी कधी करायला नाही पाहिजे. मग आपण त्याच्यामध्ये क्रियापद जे ते शोधायचं. आता इथे आचरित हे क्रियापद आहे. मग स्नानम न आचरित, मग कधी कधी नाही करायचं, तर ते दिलेले भुक्त्वा म्हणजे जेवण करून नाही, न आतुरो न महानिशी न वासोभिही सहजस्त्रम अविज्ञाते जलाशय स्नानम न आचरित, असं त्याचा अन्वय होईल पूर्ण याचा. आता मी अर्थ लावला आधी, त्या अर्थानुसार त्याचा अन्वय केला. भुक्त्वा आतुरो महानिशी वासोभिही सहजस्त्रम अविज्ञाते जलाशये स्नानम न आचरित, असा त्याचा अन्वय झाला. तसा अन्वय लिहायचा, अर्थ लावायचा आधी, त्याच्यानुसार अन्वय करायचा संस्कृतमध्ये. ठीक आहे. अन्वयसाठी तुम्हाला
आठवून लिहिण्याची गरज नाही काही, कारण की तुम्हाला तिथे जे शब्द दिलेले आहेत तेच शब्द रिअरेंज करायचे आहेत. म्हणून फक्त रिअरेंज कसं करायचंय तेवढं एक समजून घ्यायचंय. रिअरेंज कशा पद्धतीने करायचे शब्द तेवढं समजलं का अन्वय करणं सोपं जातं. मग ते रिअरेंज कसं करायचं हे अर्थावरून कळून जातं आपल्याला. ठीक आहे. हा जो दुसरा तिसरा एसीक्यू आहे जिथे अन्वय लिहायचा आहे, तर अन्वय सोबत अर्थ पण लिहायचा आहे. म्हणून असं नाही की तुम्हाला अन्वय आला नाही म्हणून तो सोडूनच द्यायचा तो एसीक्यू. अर्थ लिहून काढा, अर्थाचे मार्क भेटतील त्याच्यात. सर प्रयोग कसे करायचे? हेच ना, कर्तरी कर्मणी. हो तेच. कर्तरी कर्मणीचे नियम लक्षात ठेवायचे त्याच्यानुसार. आता कर्तरी कर्मणीचे नियम काय आहे? कर्तरीमध्ये कर्ता कोणत्या विभक्तीत असतो? कर्तरी कर्मणीचे नियम माहिती आहेत ना? कर्ता प्रथमामध्ये. कर्म कोणत्या विभक्तीत असतं कर्तरीत? द्वितीय. द्वितीयामध्ये. आणि क्रियापद कशाच्या अनुसार असतं कर्तरीचं? कर्त्यानुसार. कर्त्यानुसार. आता कर्तरीचं वाक्य जेव्हा आपण कर्मणीमध्ये कन्व्हर्ट करणार तर कर्ता कोणत्या विभक्तीत घेणार? द्वितीय. तृतीया. क्रियापद कोणत्या विभक्तीत घेणार? कर्मानुसार. कर्म कोणत्या विभक्तीत घेणार? कर्म प्रथम. प्रथमामध्ये. आणि क्रियापद कर्मानुसार. त्याच्या अनुसार घ्यायचं. आणि क्रियापद तयार करताना काय लक्षात ठेवणार? क्रियापद कसं तयार करायचं? मूळ धातू, त्याला य प्रत्यय आणि आत्मनेपदाचे प्रत्यय लावायचे. जे आपण लकारात असतील त्याला करायचे. तसं आता इथे अहम देवम पूजयामी हे दिलेलं आहे. अहम देवम पूजयामी कोणत्या याचं प्रयोग कोणत्या वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे? अहम देवम पूजयामी हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे? कर्तरीचा आहे. कर्तरीचं आहे. मग त्याला आता जेव्हा कन्व्हर्ट करणार कर्मणीमध्ये तर कसं होईल? अहमचं काय होईल त्या ठिकाणी? माया. मया. देवमचं काय होईल? देव. देवह. देवम द्वितीयामध्ये, प्रथमामध्ये देवह. आता पूजयामीचं काय होऊन जाईल? तेच कळत नाहीये सर. आता इथे काय लक्षात ठेवणार? वाक्य कर्तरी आहे म्हणून अहम प्रमाणे आलं. अहम प्रमाणे इथे मी आलं, उत्तम पुरुषचं आलं. पण ज्यावेळेस आपण कर्मणी करतोय तर कर्मणीमध्ये क्रियापद कशाच्या अनुसार घेतो? कर्मानुसार. कर्म काय आहे? देवह. आता देव शब्द हा कोणत्या पुरुषाचा असतो? कोणत्या पुरुषाचे प्रत्यय लागतात? देव जर का त्या ठिकाणी आलं तर, म्हणजे देव जर आपण कर्ता म्हणून घेतलं किंवा देवाच्या अनुसार जर क्रियापद घ्यायचं ठरवलं तर देव शब्दासाठी कोणत्या पुरुषचे प्रत्यय आपण क्रियापदात घेणार? एक नियम लक्षात ठेवायचा. अस्मत् सर्वनाम जर का कर्ता म्हणून असेल तर उत्तम पुरुषचे प्रत्यय घ्यायचे क्रियापदात. युष्मत सर्वनाम कर्ता म्हणून असेल तर मध्यम पुरुषचे प्रत्यय घ्यायचे. आणि अस्मत् युष्मत सोडून कोणताही शब्द आला तर त्या ठिकाणी क्रियापद हे प्रथम पुरुषचे प्रत्यय घ्यायचे क्रियापदाचे. आता देव हा अस्मत् युष्मत सोडू नये म्हणून प्रथम पुरुषचा प्रत्यय येणार. प्रथम पुरुषचे प्रत्यय आत्मनेपदाचे काय येतात? ते, इथे, अंते. मग पूजा धातूला य विकरण लावायचं आणि आत्मनेपदाचा ते प्रत्यय लावायचा. काय होईल क्रियापद? मया देवह. पूजेला य लावायचं आणि ते लावायचं आत्मनेपदाचा प्रत्यय. पूज्यन्ते. पूज्यते. मया देवह पूज्यते. दुसरं बघा, गायकेन गीतम गीयते. हे कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे? कर्मणी. कर्मणी. कर्तरी करणार. कर्मणी टू कर्तरी कन्वर्ट करणार. कर्मणी टू कर्तरी कन्वर्ट करताना काय होईल? गायकेनचं काय होऊन जाईल? गायकेन तृतीय आहे तर गायकेनची प्रथमा काय होईल? गायकः. गायकः. गीतम शब्द नपुसकलिंगी म्हणून तो प्रथमा द्वितीयामध्ये सारखाच राहणार. इथे प्रथमा आहे ती आपल्याला द्वितीय होईल गीतम. गीतम. गीयतेचं काय होऊन जाईल? गायती. 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 गायकेन गीतम गीयते. गायकः गीतम गायते. ठीक आहे.
हे असं कर्तरी कर्मणी करताना लक्षात ठेवायचं. कर्तरीमध्ये कर्ता कोणत्या पुरुष वचनाचा आहे त्याच्यानुसार क्रियापद येणार. कर्मणीमध्ये कर्म कोणत्या पुरुष वचनाचं आहे त्याच्या अनुसार कर्म येणार. ठीक आहे. कळालं सगळ्यांना? करता येईल आता उद्याचा पेपर सॉल्व सगळ्यांना. असं सॉल्व करा. ऑल द बेस्ट. सगळ्यांनी चांगला पेपर लिहा उद्या. तिथे रामनवमीमुळे खूप डीजे वगैरे चालू आहे, आवाजचा प्रॉब्लेम येईल आता. 60+ जायला पेपर नको कोरा सोडू फक्त. आणि अन्वय अर्थ वगैरे जे आहेत, वाक्यार्थ शास्त्रार्थ ते व्यवस्थित लिही. प्रयोगम परिणाम आहेत तिथे मार्क आउट ऑफ घेता आले तर तिथे आउट ऑफ घ्यायचे. टिप्पणीमध्ये ते पण जरा डिस्क्रिप्शन चांगलं लिहायचं मोठं, तर 60+ जातं. आणि MCQ मध्ये 10 पेक्षा जास्त मार्क काढायचे, म्हणजे इकडे 50 मार्क घ्यायचे असतात 60+ जायला. ठीक आहे. चला उद्याचा पेपर सगळ्यांनी चांगला लिहा. थांबू आपण आता इथे. ऑल द बेस्ट सगळ्यांना.